नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? चांगले आहात ना? तुम्ही चांगला असाल मी आशा करतो. आणि आजच्या आपल्या नवीन एका विषयाला आपण सुरुवात करूया. तर म्हाडामध्ये ज्या ज्या अर्जदारांनी अर्ज भरलेला आहे तर ते सर्वच मोठ्या उत्सुकतेने आपला नंबर कधी किंवा ही लॉटरी कधी लागेल यासाठी वाट बघत आहेत. परंतु बरेच दिवस झालं, म्हणजे अगदी 10 ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून हे डेट जवळपास 3 महिने वाढत गेले आणि एक अंतिम टप्प्यामध्ये आता हा रिझल्ट कधी लागणार याची सर्व वाट बघत आहेत. आणि काही प्रशासकीय काही कारणास्तव त्यांनी हे डेट पुढे ढकलली आहे. परंतु आता जसं वेबसाईटला पाहिलं तर 28 जानेवारी हे डेट दाखवत आहे. तर आपण त्या डेटला बघूया. तर या ठिकाणी मोरवाडी, पिंपरी, थेरगाव, पुनावळे, डांगे चौक या ठिकाणी ज्या ज्या अर्जदारांनी अर्ज भरले असतील किंवा याला सोडून कोकण विभाग आहे, मुंबई विभाग आहे, नाशिक विभाग आहे, ज्या ज्या विभागात ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्या सर्वांची लॉटरी ही 28 जानेवारी या रोजी लागणार आहे. तर आपण ती थोडक्यात बघूया त्याची वेबसाईट कशी आहे किंवा ज्याने कोणी अर्ज भरला असेल त्यांचे नाव आलेले आहेत किंवा नाही आणि कोणत्या वेबसाईटला ते बघायचं आपण तेही बघूया. तुमचा रिझल्ट हा तुमच्याच लॉग इनला दिसणार आहे. तुम्ही 28 जानेवारी या रोजी सकाळी 9:59 लॉग इन करून चेक करू शकता. मित्र हो, तुम्ही जर म्हाडामध्ये फॉर्म भरला असेल म्हणजे पुण्यामध्ये 6,294 इतक्या सदनिकांची एक लॉटरी आली होती दसऱ्याच्या दिवशी. तर दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावरती ही लॉटरी आली होती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या म्हाडाच्या ज्या सदनिका आहेत त्यासाठी ही लॉटरी होते. तर त्या अनुषंगाने बऱ्याच आपल्याकडनी अर्ज भरले असतील. आता ते वाट बघत आहेत रिझल्टची. तर हा निकाल कधी आहे तर म्हाडाच्या वेबसाईटला जी डेट आहे तर त्यानुसार हे 28 जानेवारी या रोजी ह्याची डेट आहे. तर आता आपण ते बघूया. ऑक्टोबर लॉटरी 2024 हे बुकलेट आहे. तर ह्याला हे ओपन करून आपण बघूया. तर मित्र हो, हे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे म्हाडा. तर यांचं हे जी अनुक्रमाणिका आहे ती इथे आहे. डिटेल्स सर्व दिलेले आहेत. सोडत कधी आहे आणि काय काय करायचं आणि याच्या डिटेल्स सर्व काही ठिकाणी दिलेले. तर तुम्ही हे बघू शकता. हे टोटल 47 पेजेस आहेत. तुम्हाला हे बघता येईल. तर आता आपण बघूया की लॉटरीची ही डेट कधी आहे. आता सर्वांनीच फॉर्म भरला असेल. जाहिरात कशी आहे पण तुम्ही पाहिलं असेल. तर आता आपण पब्लिश्ड अप्लिकंट जे आहेत म्हणजे पब्लिश्ड अप्लिकंट्स, तर आपण हे गेला क्लिक करून बघूया की ह्या ठिकाणी कोणकोणते सेक्शन विभाग येतात. तर आपण इथं आपल्या इथं बघता येईल. त्याच्यामध्ये कोकण आहे, नाशिक आहे, नंतर पुणे आहे, मुंबई आहे, असे एकूण 4 बोर्ड येतात. तर तुम्ही ज्या विभागातले आहात तर त्या ठिकाणी तुम्ही हे क्लिक करून तुम्हाला बघता येईल की व्ह्यू ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन्स ह्या तुम्ही याला क्लिक करायचं. आता या ठिकाणी मी पुण्याचा रहिवासी असल्यामुळे तर सध्याला मी या ठिकाणी पुणे PCMC जे आहे तर त्याला मी क्लिक करतो. ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन्स. तर अशा ह्या सर्व लिस्ट आहेत. तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या भागामध्ये किंवा त्या शहरात जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं नाव या ठिकाणी चेक करता येईल. याच्यामध्ये पूर्णपणे सर्व कॅटेगरी ओपन आहे. SC ST OBC OGT सर्व काही कॅटेगरी या ठिकाणी आहेत. फिजिकली हँडिकॅपचे पण सुद्धा त्या सदनिका शिल्लक आहेत. तर त्यांचं आरक्षण या ठिकाणी आहे. न्यूजला कोकण आहे, नंतर पुणे बोर्ड आहे. पुणे बोर्ड तर काय म्हणलेलं आहे नाही, ड्राफ्ट लिस्ट ऑफ ऍक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ऍप्लिकेशन्स हॅज बीन पब्लिश्ड. तर हे ड्राफ्ट लिस्ट यांनी पब्लिश केलेली आहे. फक्त लॉटरी होणं आहे. तर लॉटरी कधी होणार आहे, कुठं पाहायचं, तर तुम्ही देखील ह्या न्यूजला बघू शकता. परंतु ह्या ठिकाणी काहीच नाही आलेलं. तर आपण इथे परत जाऊया, इथून बघूया इथे लाईव्ह स्कीम कुठे आहे. तर त्याला आपण बघूया लाईव्ह स्कीम. व्ह्यू लाईव्ह स्कीमला क्लिक करूया. इथे बघूया इथं कोकण आहे, पुणे आहे. तर आपण सॅम्पल म्हणून पुणेचं बघूया. तर आपल्या या ठिकाणी 6,294 इतक्या सदनिकांची ही लॉटरी होणार आहे. पण ही लॉटरी कधी होणार आहे तर आपण आता बघूया.
तर तुम्हाला तुमचा हा जो एरिया आहे किंवा सिटी आहे की ज्या शहरातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याची प्राइस किती आहे, त्याचा बिल्टअप एरिया किती आहे, हे तुम्ही कुठेतरी नोंद करून ठेवा. आता या ठिकाणी पंढरपूर आहे, तर पंढरपूरच्या इम्पॉर्टंट डेट्सला आपण इथं क्लिक करून चेक करू तारीख कधी आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल हे सर्व ॲप्लिकेशन स्टार्ट आली आणि एंडला बघूया. एंडला थोडं स्क्रोल करून वरती बघू, फायनल फक्त बघायचं त्याला. तर 28 जानेवारी 2025 सकाळी 9:59 याची लॉटरीची सोडत होणार आहे. तुमच्या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता. आणि या ठिकाणी जर तुमचा नंबर ह्यात अलाउट नाही झाला तर तुमची अमाऊंट जी आहे ती रिफंड होईल 5 फेब्रुवारी 2025 सकाळी 11 वाजता. तर अशा प्रकारचा हे शेड्यूल दिलेलं आहे मित्रांनो. कारण तुम्ही फारच आतुरतेची वाट बघत आहात, परंतु या ठिकाणी म्हाडाच्या काही प्रशासकीय कारणास्तव ही डेट पुढे पुढे गेली. चेक करू शकता की तुमचा नंबर या म्हाडाच्या लॉटरीमध्ये अलाउट झाला किंवा नाही. तुम्ही तुमच्या कोणत्या भागामध्ये फॉर्म भरलेला आहे, तुम्ही पुण्यामध्ये फॉर्म भरलेला आहे की कोकण भागामध्ये फॉर्म भरलेला आहे का पंढरपूर या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, तर तुम्ही त्याप्रमाणेच तुम्ही हे चेक करायचं आहे. आणि अर्ज आणि तुमचा नंबर ह्याच्यामध्ये अलाउड झाल्याच्या नंतर पुढे काय काय करायचं सर्व काही प्रोसेस त्या ठिकाणी पुढे दिलेले आहे. पंढरपूर, PCMC आणि 20%, तर यांचं देखील 28 जानेवारी याच दिवशी सोडत होणार आहे. तर या 20% मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल हे केवळेचा भाग आहे. तर केवळेमध्ये 2 BHK आहे, तर ते 27,12,700 ते 31,68,500 केवळे. नंतर इथे पुढे आहे सरोली, तिथे पण 1 BHK आहे, जे प्राइस दिलेले आहे 25 लाख. पुढे आहे डुडुळगाव मोसी, या ठिकाणी 2 BHK आहे, त्याची प्राइस आहे 27 लाख. नंतर मारुंजी या ठिकाणी आहे. तर हा 20% PCMC एरियामधला हा भाग आहे. परत चरोली आहे, नंतर सोमटणे फाटा आहे, किती आहे तिथे 1 BHK किती 11,97,800 आहे, 29 स्क्वेअर मीटरचा आहे तो. तर अशा बऱ्याच स्कीमसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी सर्व या स्कीमची लाईव्ह तुम्हाला हे बघता येईल. तुम्हाला तुम्ही पूर्णपणे बघता येईल की ॲक्च्युली आपला किती स्क्वेअर फूट आहे. आता हे आहे पुनावळे, याचे प्राइस किती आहे, इथे आहे 21 लाख. आणि तुम्ही इथं क्लिक करून याला बघता येईल. जे डिटेल्स या ठिकाणी ओपन होतील, म्हणजे कॅटेगरी कोणती आहे, ST, AR, DF, ME चे बिल्टअप एरिया किती आहे, कार्पेट एरिया किती आहे, कॉस्ट किती आहे, तर सर्व काही तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स बघता येईल. आणि इथे देखील याचं लोकेशन तुम्हाला इथं अवेलेबल आहे. तुम्हाला क्लिक करून मला लोकेशन बघता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला हे इथूनच लॉग इन करून तुमच्या लॉग इनलाच तुम्हाला सर्व हे बघायचं आहे 28 जानेवारी या रोजी. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माझी माहिती आवडली का? जर तुम्हाला आजची माझी माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन कंटेंट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर पुन्हा दुसऱ्या माहितीमध्ये भेटण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. थँक्यू. बाय.